स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत. कशा आहात सगळे? एक उत्तर मागितलं होतं मी काल. कोण बोलेल? हाऊ आर यू? कोण उत्तर देणार आहे? कशा आहात सगळेच? हँड रेज करा उत्तर देणार आहे. नवीन पैकी काल मी एक मंत्र दिलेला होता. गीता पवार मॅडम, सांगा काय कसे आहात? एकदम मस्त. मैं मस्त हूँ, मैं स्वस्थ हूँ, जबरदस्त हूँ. चला, ओके, थँक्यू. तर रोज आपल्याला दोन्ही हात असं करून काय सांगायचं युनिव्हर्सला? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. आणि कोणी कोणी आज थँक्यू म्हटलं सकाळी सकाळी देवाला की आपण जागा झालो, आपल्यासोबत आपल्या फॅमिली मेंबर्स पण सगळे जागे झाले आहेत. ओके. आणि कोणी कोणी ती ऍक्टिव्हिटी केली, कागदावर लिहून माचीसची काडी लावायची? काय वाटलं? सोनाली काय परीट अनम्यूट करा. काय वाटलं सांगा. माफ छान केलं का? वाटलं मॅडम, छान वाटलं. यस, बहुत जरूरी आहे माफ करना. क्योंकि जर कालचंच गार्बेज, मला सांगा सगळ्यांनी घराची साफसफाई करता की नाही करत? रोज रोज घरातनं 2 वेळा किंवा 3 वेळा, लहान मुलं असेल तर 3 वेळा तरी झाडू लागतो घराला, छोटे मुलं असतील पसारा करणाऱ्या तर. आणि दिवाळी असो किंवा आपल्या नुसार जो कुठला मोठा सण असो, तेव्हा आपण घराला साफसफाई करतोय की नाही? आपली 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, तिला कमीत कमी 3-4 महिन्यातनं तरी एकदा सर्व्हिसिंगला नेतो की नाही? तिला सुद्धा आपण पाण्याने स्वच्छ धुतो. शरीराच्या स्वच्छतेसाठी दररोज आंघोळ करतो, उन्हाळ्यात तर 2दा करतो. पण याचं हे जे ब्रेन, मस्तिष्क, जिथून आपले सगळे विचार येत असतात, याचं लास्ट सर्व्हिसिंग केव्हा केलं सांगा? केव्हा केलंय? लास्ट सर्व्हिसिंग केव्हा केलेलं आहे? केलंय का कोणीतरी? मॅडम आम्ही नियमित सर्व्हिसिंग करतो याचं, दर 2 महिने 3 महिने, आहे का असं कोणी? आणि सगळ्यात महत्वाचं आहे, पेरणी इथूनच होत असते. आले लक्षात? आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेमची जी जड आहे, सुरुवात आहे, ती का बरं आहे? कारण आपण इथे जी एनर्जी द्यायला पाहिजे ती एनर्जी देत नाही, आणि म्हणून आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम होतात. आणि म्हणून हा जो क्लास आहे आपण काल आणि आज मध्ये जे करतोय ते काय आहे? ब्रेनचं सर्व्हिसिंग करणं चालू आहे. आणि ह्या सर्व्हिसिंग मध्ये थोडस ऑइल टाकायचं आहे. मग ऑइल टाकणं म्हणजे काय आहे? जे तुम्ही कागदावर लिहिताय आणि त्याला जाळून टाकताय, म्हणजे ती एक ऍक्टिव्हिटी त्याला सपोर्ट करणार आहे. आणि जे पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण देणार आहे त्याच्यामुळे त्याला प्रॉपर नवीन ऑइलिंग होणार आहे. आणि मग आपल्या गाडीचं इथलं जीवनाचं इंजिन स्मूथली चालणार आहे. आलं लक्षात का बरं ब्रेनच्या सर्व्हिसिंगची गरज आहे? जी आपण आतापर्यंत केली नाही, इथून पुढे आपल्याला ही सर्व्हिसिंग करायची आहे. म्हणून मी ज्या ज्या छोट्यातल्या छोट्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला सांगते आहे, यू हॅव टू जस्ट फॉलो दॅट. जर त्या सहजतेने फॉलो केल्यात, 101% लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे आणि आपल्या जीवनाच्या सर्व प्रकारच्या एनर्जीज चेंज होणार आहेत. आणि ह्या एनर्जी तुमच्या लाईफ मध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 सूत्रांची तुमच्या जीवनाला जोडणार आहे. आता इथे मला आपले एक स्टुडंट दिसत आहे, ज्या मला वाटतं 5वी 6वी, किती महिने झाले नूतन मॅडम सांगा बरं? ही सर्व्हिसिंग झाली का ब्रेनची कम्प्लीट? येस, 5 महिने कंप्लीट झाले मला. आणि माझ्यामधला आमूलाग्र बदल आहे. जसं काल तुम्हाला मॅडमनी सांगितलं असेल की नावं लिहा आणि ते नंतर कागद तुम्ही जाळून फ्लश करा. माझ्याकडे आता एकही नाव नाहीये की मी लिहू शकते. हा बदल मॅडमनी माझ्यामध्ये घडून आणलाय. खरं गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना काहीतरी देतो, पण माझ्याकडे असं झालंय की मलाच गुरूंनी खूप काही दिलेलं आहे. आणि तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमचे 10 दिवसात सेशन चालू झालेले आहे, तर तुम्हाला गुरुकडनं खूप काही मिळणार आहे. त्याची शिदोरी तुम्ही अशीच साठवून ठेवा, ही तुम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. रोज एक दिवस सोन्याचा असणार आहे, मग ते सोनं हिऱ्यासारखं कसं जपून ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये. मी मॅडमनी जे मला घडवलंय ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत.
मी खूप काही कमवलं या 5 महिन्यामध्ये. मॅडमने मला एवढा आमूलाग्र बदल घडवून आणलाय आणि ते घडवण्याला आपणही तेवढेच पाहिजे की आपण ती प्रॅक्टिस वगैरे, मॅडम नेहमी सांगतात प्रॅक्टिस करा, मी जे शिकवते त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही तुमच्यामध्ये बदल नाही घडवून आणणार. जसं मॅडम म्हणलं 21 दिवसाची तुमचं टास्क आहे, ते तुम्ही जर पूर्ण केलं तर तुमच्यामध्ये बदल हा अगदी नक्की आहे. पण तुम्ही जर नाही केलं तर मग हा दोष फक्त तुम्हालाच तुम्ही देऊ शकता. मॅडम प्रत्येकाच्या 1000 स्टुडंट मॅडमने आतापर्यंत घडवले असतील, त्याच्यामधली मी एक आहे. मला खूप अभिमान वाटतो की त्या 1000 मधल्या स्टुडंट मध्ये मी एक आहे. हा मी कमवलेला एक अभिमान आहे. मी खूप अभिमानाने सांगू शकते की मी डॉक्टर मंजुषा मॅडमची स्टुडंट आहे आणि मला घडवणाऱ्या त्याच आहेत. त्यांनी मला एवढं घडवलं की आज मी मेडिटेशनचे क्लासेस घेते, 4 बॅचेस आहेत माझ्या आता. हे शक्य झालं मॅडममुळे. नाहीतर मला कधीच वाटलं नव्हतं की मी एवढं काही करू शकते. आणि मॅडमने मला घडवलं, त्याबद्दल मी मॅडमचे खूप खूप आभारी आहे. म्हणजे नुसतं शब्दात बोलून सुद्धा त्यांचे आभार नाही मानले जाणार आहे. एक शब्द खूप आभारी हा शब्द खूप कमी पडेल तसं जर पाहिलं तर. माझ्याकडे शब्दच नाहीये. ते फक्त मी त्या डोळ्यांमधनच मी सांगू शकते की मी तुमची खरंच खूप आभारी आहे. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू तुम्ही व्हेरी मला मच. घडवलं. फक्त बघा, मी जसं आता मी कुणासाठी जास्ती काहीच करू शकत नाही, कारण मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. ईश्वराने जे मला वाटलं की मला जे भरभरून रेकीतनं मिळालं ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आता दरवेळेस, आता सुद्धा 344 लोक क्लासमध्ये प्रेझेंट आहे, पण या 344 लोकांपैकी किती लोक पुढे प्रॅक्टिस करतील आणि किती लोक त्याचा लाभ घेतील त्याच्यावर डिपेंड आहे भविष्य. त्याच्यातल्या नूतन मॅडम एक आहेत की त्यांनी खरोखर त्या ज्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या आणि ते ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये मिळालं. मी एखाद 2 स्टुडंटचा एक्सपिरियन्स याच्यासाठी घेत असते की जे लोक फक्त मला ऐकायला आले आहेत ना, आणि मला माझ्या क्लासला बुवाचं कीर्तन नाही बनवायचं. ठीक आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन, दिस इज द बिगेस्ट गिफ्ट. मला तुमच्याकडनं मिळालेलं मोठं गिफ्ट आहे तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं. आणि जर ते होत नसेल ना, या क्लासचा अर्थ नाहीये. आणि दर महिन्यात हजारो नवीन विद्यार्थी क्लासला जॉईन होतात, पण आपल्या लाईफमध्ये ट्रान्सफर पुढच्या लेवलला येऊन जातात, पण प्रॅक्टिस करत नाही. ठीक आहे, मी तर म्हणते मला जी काही फी द्याल भविष्यात त्याच्या अक्षरशः लाईफ टाईम ऍक्सेस आहे. 100 वेळा मला विचारा, त्रास द्या, मी रेडी आहे, पण प्रॅक्टिस तर करा. आता 10 दिवसांचं सेशन आहे, मी रोज काहीतरी सांगणार. आणि इमानदारीने सांगा बरं, स्वतःची खोटं बोलू नका. किती लोकांनी कागदावर ऍक्टिव्हिटी केली नाही जाळण्याची, ते दुःख सगळे प्रॉब्लेम लिहून त्याला जाळले नाही असे किती लोक आहेत. मग फायदा कसा होणार आहे? कारण जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे आहे, जर मी 10 दिवस माझ्या आयुष्यातले 10 तास काढलेले आहे, तर तुम्हालाही ते काढावे लागतील. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये ती प्रॅक्टिस करावी लागेल, तरच रिझल्ट येणार आहे. सो प्लीज, एक दिवस गेला म्हणून काही हरकत होणार नाहीये. पुढच्या श्वासाची संकल्प करूया आणि आजपासून तरी ती ऍक्टिव्हिटी करूया. कारण जर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही केलात ना, तर कोणाबद्दल राग, कोणाबद्दल द्वेष, कोणाबद्दल चिडचिड राहणार नाही. लिखा क्या आपने? जलाया उसको? फिर आज के सवेरे कैसा हुआ? रिलैक्स लगा? थैंक यू बोले आप? सब आज सवेरे भगवान ने आपको जगाया, उसका थैंक यू बोले? पक्का? घर वालों के सभी लोग नींद से जागे उनको थैंक यू बोले जी? ओके, व्हेरी गुड. चलो, सो आता आपण पुढे जाऊया आजच्या सेशनकडे, कारण मला भरपूर काही शिकवायचं आहे तुम्हाला. आपको उधर रिमोट दिख रहा है क्या? देखो बरा थोड़ा, इतने में ये टेबल के आजू बाजू में कहीं रिमोट है क्या? नहीं दिख रहा? क्योंकि आपको पीपीटी दिखती नहीं ना फिर. तर काल आपण बघितलं मसुरो एमोटोनचे प्रयोग, जे अफर्मेशन. मग म्हणून आपल्याला आपल्या जीवनाप्रती वारंवार सांगायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय पाहिजे आहे ते तुम्हाला एक्झॅक्ट प्रत्येक क्षण सांगायचं आहे. अफर्मेशन ही इतकी पॉवरफुल ताकद आहे की जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन तुमच्या जीवनाला द्याल,
तर तुम्हाला रिझल्ट. तर काही अफर्मेशन मी तुम्हाला वाचून दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी काही प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आणि काही प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला द्याव्या लागणार आहे. आता बघा पहिलंच वाक्य, मी आणि माझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत आणि भाग्यवंत आहे. ठीक आहे. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी आणि भाग्यवंत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. मी आणि आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यांना विचारा का. आम्हाला इथे नाव लिहायचं, आपल्याला नाव लिहायचं आम्हाला मध्ये सुख, समाधान. आता काही बघ लिहत बसू नका, रेकॉर्डिंग पॉज करून करून तुम्ही प्रत्येक अफर्मेशन नंतर लिहू शकता. आम्हाला तिथे कुटुंबातील सगळ्या सदस्यांची नावं लिहायचे. निरंतर सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, मानसिक स्थैर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. प्रत्येक क्षण जीवनामध्ये आम्हाला निरंतर सुख, समाधान, शांती, आरोग्य, मानसिक स्थैर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. आमचे नाते, आता ते नातं पती पत्नीचं असेल, सासू सुनेचं असेल, इतर कुटुंबातील सदस्यांचं असेल, आमचे नाते दिवसेंदिवस दृढ, विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे, आनंदाचे झालेले आहे. आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे झालेले आहे. क्लिअर. त्याच्यानंतर आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. रोज मी आमच्या जीवन, स्वतःसाठी म्हणू शकतो आपण, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, सूर्यनमस्कार आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. हे झाले कॉमन अफर्मेशन. मग पुढे पुढे तुमच्या गरजेनुसार तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. मुलांच्या शिक्षणासाठी जगातील सर्वोच्च विषयात विशेष गुणवत्तेसह 100% स्कॉलरशिपसह विशेष प्रावीण्यासह. माझा आवाज नाही येते का? येतोय का आवाज माझा? येतो आहे. मीनाक्षी मॅडम तुमचं नेट चेक करा. ठीक आहे. पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांच्या यशामुळे आमच्या कुटुंबाला मान सन्मान, प्रतिष्ठा लाभलेली आहे. नोकरीसाठी आपण अफर्मेशन देऊ शकतो की माझ्या मुलाला किंवा मुलीला जगातील नामवंत कंपनीत नोकरी प्राप्त झालेली. आताच मगासच्या बॅच मध्ये कोणीतरी सांगितलं, त्यांच्या 8च दिवस झाले सेकंड लेवल मध्ये जे विशबॉक्स प्रक्रिया आपण शिकवतो आणि त्यांच्या मुलीला ऑफर लेटर जे आहे जॉब साठी अपॉइंटमेंट लेटर प्राप्त झालेलं आहे. अफर्मेशन. आतापर्यंत आपल्या जीवनात जर दुःख आहे तर आता थोडासा विचार करा की किती आपण पेरणी कोणती केलेली आहे. पेरणी कोणती केलेली आहे. आलं का लक्षात? क्यों हमारे जिंदगी में दुख बढ़ रहे हैं, क्यों हमारे जिंदगी में आरोग्य की समस्या है. विचार येतोय थोडासा. कळत नकळत आपल्याकडनं पेरणी नकारात्मकतेची होते आहे. आया क्या समझ में? गलत बातों को हम सोच रहे हैं, दिन भर माइंड में वही ले रहे कि मेरे जैसा जिंदगी में दुखी कोई है ही नहीं. देवा माझ्या जीवनात कशाला दुःख टाकले रे एवढे, असं जाऊन त्या बिचाऱ्या देवाला थँक्यू म्हणत नाही. आता तुम्हाला लक्षात सांगते की आजपासून तुम्ही प्रत्येक जण किती थँक्यू म्हणणार रोज देवाला. थँक्यू मध्ये खूप पॉवर आहे. का म्हणायचं? आतापर्यंत आपण कंप्लीट का बरं. थोडा डोळ्यांना स्पर्श करा सगळ्यांनी आणि
धावत धावत घरातून एक चक्कर लावून वापस येऊन बसायचे, डोळ्यांवर असं बंद करून. येऊ शकते का कुणी? धावत डोळे बंद करायचे आणि घरात धावत सुटा पूर्ण सगळीकडनं आणि सगळ्या रूम मधनं फिरून या. काय होईल? धडपडाने पडणार. हो त्या डोळे त्या ईश्वरानेच दिले आहेत ना डोळे. किती लोक आहेत ज्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. आपल्याला दिसतं पण आपण देवाला थँक्यू म्हणत नाही. ठीक आहे, कानाला थोडासा हात लावा आणि त्या कानाने ऐकणंच बंद केलं. कसं होईल? या जगातला कुठलाच ध्वनी तुमच्यापर्यंत पोचणार नाही. म्हणजे कानालाही ईश्वराचं थँक्यू. लोकांना तोंड बोलता येत नाही, आपल्याला दिलेलं आहे. एवढं सुंदर ब्रेन दिलेलं आहे, 80 बिलियन न्यूरॉन्स याच्यात आहे, ज्याच्यात आपण सकारात्मक विचारांची जोडणी देऊ शकतो. आणि म्हणून जस्ट से थँक्यू. आता एक लिस्ट तयार करा, तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे. काल आपण कोणती लिस्ट केली होती? वाईट काय काय आहे. तर आता संपूर्ण शरीर बघा, आपल्याला कंटाळाला पण सुट्टी मागतो. आज तुमच्या हृदयाने ठरवलं, थांबा आज मला 5 मिनिटाचा ब्रेक पाहिजे, चालेल का? नाही चालणार ना. आपल्या जन्मल्यापासून कंटिन्यू आपल्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन आपल्याला जगवण्यासाठी काम करत आहे आणि आपण त्याच देहाचे हाल हाल करत आहे. आता इथे गंमत सांगते, सगळ्यात टणक अवयव कोणता आपल्या शरीरातला? कोण सांगेल? चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. सगळ्यात टणक अवयव कोणता आहे? क्या? नाही, हार्ड ऑर्गन, टीथ. भेटलं उत्तर, टीथ. टीथ, ठीक आहे, दात. आणि सगळ्यात सॉफ्ट अवयव कोणता? सगळ्यात नरम अवयव कोणता आहे? सॉफ्ट वाला. दात हार्ड आहे, सॉफ्ट कोणता आहे? स्मॉल इंटेस्टाईन, आतडे. सॉफ्ट अवयव आतडे, सगळ्यात नाजूक अवयव आहे. दात नाही, आतडे. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन सगळ्यात सॉफ्ट आहे, जिभेपेक्षाही सॉफ्ट आहे. मला का बरं माहितीये का? आमच्या इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ना, तिथे गव्हर्नमेंट नाही, पीडीएमसी म्हणून एक कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज. तिथे इंटरनल ऑर्गनचं एक्झिबिशन लागलं होतं आणि मी ते पाहायला गेले आणि प्रत्येक ऑर्गनला माझी हात लावायची हिंमत नाही झाली, पण माझ्या मुलांनी प्रत्येक ऑर्गनला हात लावला. इंटरनल ऑर्गनचं तिथे एक्झिबिशन होतं, तर त्याच्यामुळे मी जवळून ते सगळे ऑर्गन बघितले. मग तिथे मला लक्षात आलं की दात कशासाठी दिले आपल्याला? एक घास 32 वेळा चावून खायला. आणि आपण काय करतो? ते सगळं कमवण्यात कशासाठी कमवतो? पोटासाठी. आणि तेच जेवायला वेळ नाही आपल्याला. बका 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 खाल्लं की ते सगळं आतड्यांवर टाकला ओझा. और दातों का काम हम किस पे डाल रहे? आतों पे. विचार करा, दात अन्न चावण्यासाठी बनवले की आतडे? किती अन्याय करतो आपण आपल्या शरीरावर, विचार करा थोडासा. कळला? एकच उदाहरण दिलं की आपण आपल्या शरीरावर किती अन्याय करतो. जे लोक कामाच्या व्यतिरिक्त मोबाईलला वापर करत असतील, आपलं स्वतःचं नुकसान करत आहे तुम्ही. अर्ध्या तासाच्या वर माझं एवढं हे असतं, पण मी कामाशिवाय मोबाईल हातातही घेत नाही. तो मोबाईलचे कॉल हँडल करायसाठी मी 2 लोक ठेवलेले आहेत तिकडे. नसतो माझ्याकडे वेळ त्या मोबाईलला बघायला. तर लक्षात घ्या, ज्याचं जे महत्व आहे ना, तर आता लिहा की तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे. भला हो बुरा हो जैसा भी, पण जोडीदार आहे. लक्षात घ्या, जिला जोडीदाराच्या बद्दल कंप्लेंट असेल किंवा ज्या व्यक्तीला आपल्या पत्नीबद्दल कंप्लेंट असेल, त्यांनी आज एकच काम करायचं. प्रत्येक याच्यात संध्याकाळी जे इव्हिनिंग वॉकचे जे जागा असतात ना, तिथे तुम्हाला काही वृद्ध भेटतील आणि ते एकाकी आहेत, त्यांचा जोडीदार नाहीये. थोडा 1 तास त्यांच्या सोबत घालवा आणि त्यांचा एकटेपणा किती आहे तो अनुभवा. तुम्हाला तुमच्या ज्या कंप्लेंट्स आहेत ना जोडीदाराबद्दल, त्या संपून जातील. खूप महत्वाचा आहे, पण हा विषय प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. एकाकी जीवन काढणं खूप जास्ती कठीण आहे.
आणि म्हणून आज यू आर द लकी पर्सन जर आपल्या सोबत आपला जोडीदार आहे. आयुष्यात कंप्लेंट करत करत आयुष्य जगायचं आहे की त्या कंप्लेंटला कंप्लीट करायचं आहे. क्योंकि कैसे भी जिओ, 10 दिवस मी एक वाक्य नक्की रिपीट करणार आहे, कसंही जगलात तरी जीवन मात्र संपणार आहे. पण ते जीवन सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्यात एन्जॉय करायचं आहे की एकाकी रडत जगायचं आहे. थोडा विचार, त्यांच्या भावना जेव्हा तुम्ही ऐकाल ना, यू विल फील की काय नकारात्मकता त्यांच्या जीवनामध्ये असते आणि काय कष्ट ते अनुभवतात. म्हणून आज एक काम करा, जे माझे बंधू बाहेर असतील ना, जाताना अगदी 20-25 रुपये खर्च करा, एखादा गुलाब घेऊन जा आणि थँक्यू म्हणा. आज फक्त आठवा की त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक थँक्यू म्हणून गुलाब तुम्हाला न्यायचा आहे. आणि माझ्या मैत्रिणींनो, घरी आज स्वागत करताना तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. 2-4 बॅचेस आधीची गोष्ट आहे. एका मॅडमने मला मेसेज टाकला की मॅडम 13 वर्ष लग्नाला झालेले आहेत आणि 8-9 म्हणजे 2-3 वर्ष सगळं चांगलं होतं, गेल्या 9 वर्षामध्ये संवादच संपलाय म्हणे. आज येणार नाही, आज जेवणार नाही, असा प्रकारचा आमचा मेसेज येतो म्हणे. त्याच्या पलीकडे घरात राहून बोलणं नाही आहे. पण मी जेव्हा त्यांना सांगितलं की बघा, समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या शब्दांची वाट बघत आहे, कुठेतरी पहिल्या करते करते जिंदगी मत खतम करो. त्या मॅडमला म्हटलं आज खूप चांगलं बोला, घरच्यांचे काय चालू आहे त्यांच्या जीवनामध्ये, कुठले तणाव आहे. कारण व्यक्ती जेव्हा बाहेर जातो ना तर खूप तणाव असतात आणि एक महिला जर घरात सांभाळते तिच्यावरही खूप जबाबदाऱ्या असतात. एकमेकांना समजून सांगण्याची खूप गरज असते. आणि ही जी मी ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांना जी सांगितली ना, त्यांनी मेसेज टाकला, मॅडम 9 वर्षानंतर माझे हसबंड स्वीट गजरा आणि गुलाब घेऊन आले आणि मी 9 वर्षानंतर आयुष्य परत नव्याने जगले. का बरं? फक्त संवाद बदलला कुटुंबातला, तुमचे शब्द, कुटुंबामध्ये खूप आनंद. आणि म्हणून कसंही जगला तो, आपल्या आजूबाजूचे 4-5 लोक आहे, न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे, त्यांच्याशी संवाद कसा आहे, सहभावनापूर्वक तुमच्या भावना दुसऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचणारा संवाद आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये कसंही जगलात तरी जीवन संपणार आहे. आम्ही आमच्या काउन्सिलिंगच्या केसमध्ये एक ऍक्टिव्हिटी करत असतो, ती तुम्हाला सांगते. 2 पती पत्नी जेव्हा येतात भांडायचं की याच्याशी माझं पटत नाही, त्याच्याशी नाही पटत, आम्ही त्यांना एक कागद देतो, जी काल ऍक्टिव्हिटी केली, की जेवढं वाईट तुम्हाला या व्यक्तीबद्दल वाटतंय ना ते लिहून काढा. सगळं 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 ते एकमेकांच्या चेहऱ्यावर रागाने बघून बघून सगळे ते कागद भरून टाकतात. आणि मग ते कागद मी दोन्ही माझ्याकडे घेऊन घेते, बाजूला ठेवते आणि परत थोडं त्यांच्याशी काउन्सिलिंग करून नवे 2 कागद देते. आणि आता फक्त तेवढं आठवा की या व्यक्तीने आपल्या जीवनात काय चांगलं केलेलं आहे. कधी तर चांगला वागला असेल, कधी तर चांगली वागली असेल, काही तर प्रेमाचे 2 क्षण तुम्ही घालवलेले असतील, ते तरी या कागदावर उतरवायला सांगते. आणि ते जेव्हा लिहिलं जातं, कारण विष उतरलेलं होतं पहिल्या कागदांमध्ये, आता उरलं होतं फक्त चांगुलपणा. आणि ते चांगुलपणाचे कागद मी मग हँडओव्हर करते एकमेकांच्या. आणि ते वाचताना हरवलेलं प्रेम कुठेतरी त्यांना सापडतं. रागाशी भांडत आलेला हात केव्हा एकमेकांच्या हातात जाऊन ऑफिसच्या बाहेर पडतात. इतकं सुंदर जीवन आहे. आणि म्हणून आज एक लक्षात ठेवा, कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे. तो जिंदगी काटना नहीं है, हमें जीना है. मागे 1 लाख पगार कमवणारे एक अधिकारी माझ्याकडे आले आणि सहज प्रश्न विचारला, सर आपको क्या लगता है जिंदगी आप जी रहे हो या काट रहे हो? उन्होंने उत्तर दिया काट रहे हो. म्हटलं काय? हो, चांगले एज्युकेटेड मुलं आहेत, 2 मजलीची बिल्डिंग आहे, कार आहे, सगळं काही चांगलं आहे, तुम्हाला तरी वाटतं जिंदगी काट रहे हो? मग काय अर्थ त्या पैशाला, गाडीला, बंगल्याला? आणि म्हणून कैसे भी जियो, जिंदगी खत्म होने वाली है. आपको कल का दिन आज जीने के लिए कभी नहीं मिलने वाला. भेटणार आहे का? दॅट वॉज द पास्ट. जो जगला तो संपला. आणि आता बसून भविष्याचा कितीही विचार केला तरी काही होणे नाही. होणार आहे ते फक्त वर्तमानातल्या या क्षणांमध्ये, नाऊ मध्ये, आत्तामध्ये. आणि म्हणून आजचा दिवस सकाळी उठल्यावर क्रिएटरने तुम्हाला दिलेला आहे, तो सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्याची जगण्यासाठी दिलेला आहे. रेकी खरोखर तुमच्या लाईफ मध्ये
इतकं ट्रान्सफॉर्मेशन करते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विचार करू शकत नाही इतकी पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. पण फक्त मला ऐकून नाही, ऍक्शन घेतलं मी. चला लिहावर आता आठवा काय काय चांगलं आहे आपल्या जीवनामध्ये. चला लिहा पटापटा. क्या क्या अच्छाई है अभी देखो. पहले तो अपने शरीर के बारे में देखो कि हम देख सकते, ऐकू शकतो, चांगलं शरीर आहे, हातपाय नाही आपले तुटले फुटले, काम करू शकून राहिले, चालू शकून राहिले, थँक्यू तर म्हणा त्या शरीरासाठी. आपल्याला असेल तर कधी कधी राग करणारा, चिडचिड करणारा, पण जोडीदार तर आहे कठीण प्रसंगी आपल्या बाजूला उभा राहणारा. जस्ट से थँक्यू. आठवते क्षण. आज IVF सेंटरकडे लागलेली रांग बघून बघा की आपल्या पदरात सुंदर मुलं आहेत, मुली आहेत. जस्ट से थँक्यू. बाहेर किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या, आता एक वाक्य महत्वाचं की तुम्ही जे जीवन जगताय ना ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण काय, तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, स्वतःच्या घरात राहत असाल, पण तो उघड्यावर जो रात्री झोपतो ना तो स्वप्न पाहतोय की त्याचं घर, त्याला एक छत, एक रूमचं छत जरी भेटावं. रात्री आपल्याला काय करायचं? आपल्याला थोडासा विचार करा की त्या लोकांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ना त्यांचं आपण सुख. एखाद्या सायकलवाल्याला काय वाटतं की मला 2 व्हीलर भेटावी, 2 व्हीलर वाटतं की माझ्याजवळ 4 व्हीलर असावी, 4 व्हीलर वाटतं की अजून चांगली मोठी 4 व्हीलर असावी, मर्सिडीज, BMW वगैरे. पण एक सायकलवाला जो पायी चालणारा असतो ना त्याचं स्वप्न तो जगत असतो, विसरू नका. म्हणून आजपासून आपल्या जीवनाबद्दल कंप्लेंट करण्यापेक्षा एक विचार करा कि जो भी मेरे पास है वो दूसरों से बेहतर है. कितीतरी महिला आहे ज्यांचे हस्बंड 1 रुपयाची किंमत देत नाही त्यांना, पण तुम्हाला हात पकडून दवाखान्यात नेणारा जर व्यक्ती तुमच्या जवळ आहे ना, तुमच्यासारखं भाग्यशाली नाहीये. तुम्हाला बरं नाहीये म्हणून तुमच्यासाठी 1 दिवस किचन सांभाळणारा व्यक्ती जर तुमच्या घरात आहे तर तुमच्यासारखं भाग्यशाली कोणी नाहीये. आणि म्हणून ते भाग्य बघा की तुमच्या जीवनात काय आहे. आणि म्हणून खरोखर प्रेमाचा संवाद घरामध्ये चालू करा. का बरं, आजच समजून घ्या, कैसे भी जियो जिंदगी खत्म होने वाली है, जो क्षण अभी हमारे पास है वही तो जिंदगी है. हर वक्त हम कंप्लेंट करते जाते जिंदगी बन, कंप्लेंट कंप्लेंट कंप्लेंट, डोंट कंप्लेंट. चला कंप्लीट करूया. काय काय आनंदाचे क्षण आहे लिहिले का सगळ्यांनी? काय काय चांगलं आपल्या जीवनात लिहून झाला? मिली अच्छाई है. आज तक जो हमें सारी बुराइयां दिख रही थी अब क्या हो रहा है? कुछ तो अच्छा है ना. कंप्लेंट काहीच तर कमी होतील की नाही जीवनातल्या, बरोबर की नाही? बोला नेहा मॅडम काय म्हणताय? लिहिल्यात मॅडम मी चांगल्या गोष्टी सगळ्या. आणि तुमचं लेवल 1चा मी रिपीट करतेय क्लास, तर मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. छान वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय, चांगला दृष्टिकोन मिळालेला आहे आयुष्याकडे बघायचा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हा, प्रॅक्टिस करा. माझा उद्देश काय की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशनसाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. सो जे काही आता तुम्ही चांगलं लिहिलं आहे त्याच्यानंतरचं अफर्मेशन आपण पॉझिटिव्ह दिलं, काल आपण बघितलं इतके सगळं. तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. वाचा बरं काय लिहिलंय, कोण वाचेल? चला नेहा मॅडम तुम्हीच अनम्यूट करा. काय लिहिलेलं आहे? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. ओके, सगळ्यांनी वाचलं काय वाक्य? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. कोणा कोणाच्या डोक्यात हत्ती, पांढरा हत्ती, काळा हत्ती आला? हात दाखवा बरं. हत्ती, पांढरा हत्ती, काळा हत्ती. वाक्य काय होता? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. आणि तरी देखील हत्ती आपल्या डोक्यात आला. क्लिअर वाक्य होतं. असंच तर आपल्या जीवनामध्ये फोकस पाहिजे. मला माझ्या जीवनात संपूर्ण आनंद पाहिजे
आणि फोकस जातो ना तिकडे, दुःख काय आहे, मग हा असा वागला, त्यांनी तसं म्हटलं, त्यांनी तसं केलं. आलं लक्षात प्रॉब्लेम कुठून येतो आपल्या घरात, आपल्या जीवनात? प्रॉब्लेम लक्षात आला का कुठून येतोय? माहिती है, सफेद हाथी दिमाग में नहीं रखना है, यानी बुरी बातें दिमाग में नहीं सोचना है, फिर भी हमारा माइंड विज्युअलाइज करता है उन दुखों को. कसं? आता समजा एखाद्या वेळेस मुलाला किंवा मुलीला अर्धा तास उशीर झाला, काही वाटत नाही, फोन लागत नाहीये, अर्ध्या तासात त्या आईची हे चालू होऊन जाते. 1 तास फोन लागला नाही, अक्षरशः व्हिज्युअलायझेशन होतं की कुठं काहीतरी गडबड झाली रे बाबा आयुष्यात, काहीतरी गडबड झाली, मन चिंतिते वैरीने चिंते अशी अवस्था होते. व्हिज्युअलायझेशन नकारात्मक होतं. आता तुम्हाला गंमत सांगते, हा आई आजीने घेतलेला अनुभव आहे. जेव्हा आपलं मूल जेव्हा चालायला शिकलं की नाही, ते दुडू दुडू जेव्हा चालायला शिकलं, तेव्हा काय केलं त्या आईनी, कोणत्या तरी आईने म्हटलं, अरे धाव, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणीतरी म्हटलंय का? अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, आणि ते लेकरू धप्पकन पडतं. घेतला हा अनुभव प्रत्येकाने घेतलाय. घेतलाय की नाही घेतला? कोणत्याच आईने म्हटलं नाही अरे धाव धाव धाव, थांब पडशीलच म्हटलंय. लक्षात घ्या, तुम्ही ते म्हणता म्हणता तुम्हाला लेकरू पडल्याचं व्हिज्युअलायझेशन होतं आणि खरोखर ते लेकरू पडतं. म्हणजे तुमचं अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन दोन्ही याच्यानी ती घटना घडली. आणि म्हणूनच ती मराठीत म्हण आहे, मन चिंतिते वैरीन चिंती, आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या 2 म्हणी बघा आपल्या जीवनाला कशा लागू होतात. आणि म्हणून जे आपण अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन शिकतोय, आलं का लक्षात का बरं शिकतोय? मी आता एक छोटस प्रॅक्टिकल करणार आहे व्हिज्युअलायझेशनचं, आणि तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये किती पॉवर आहे. आता अफर्मेशनचा असर किती होतं, काल मी एक उदाहरण द्यायचं राहून गेलं. ते म्हणजे मा जिजाऊ काय म्हणायच्या लहानपणी शिवरायांना, कुठलं एनर्जी देत होते अफर्मेशन मध्ये, काय म्हणायच्या सांगा बरं नेहा मॅडम? मोठा हो. नाही हो, हे नाही, हे इकडे आले मेसेज. राजे राजे काय म्हणायचे. म्हणायचे? राजे. ठीक आहे. राजे. आणि ते खरोखर राजे घडले. आपण आपल्या मुलांचे नाव अख्खा फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगल सर्च करून शोधून शोधून इतिहास पुराणातले नावं ठेवले जातात की ते सहज त्या बिचारा आजी अप्पांना घेताही येत नाही, एवढं कठीण नावं शोधतो आणि घरात त्याला चिंटू पुंटू मोंटू करून टाकतो. म्हणजे काय करतो, एवढं शोधून घेतलेलं नाव, त्याच्या नावाची एनर्जीज आपण शून्य करून टाकतो. कारण हा ज्या नावाने तुम्ही हाक माराल ती एनर्जी राहणार आहे. आणि म्हणून पिल्लू कोणाला म्हणतात? पिल्लू कोणाला म्हणतात सांगा बरं नेहा मॅडम, तुमचा माईक ऑन ठेवलाय थोडा वेळ. पिल्लू कोणाला म्हणतात? आपल्या कुत्र्याच्या वगैरे बाळांना आपण पिल्लू कुत्र्याच्या म्हणतो. बाळाला पिल्लू म्हणतात, ही सत्यता आहे. इथे किती आई आहे जे आपल्या पोरांना पिल्लू म्हणतात? मग कोणती एनर्जी तुम्ही तुमच्या मुलांमध्ये टाकत आहे विचार करा आता. मग पिल्लू म्हणणाऱ्या मातांनो विनंती आहे, आपल्या पोराला पिल्लू म्हणू नका. जरा डॉक्टर साहेब, सायंटिस्ट अशी लावा ना उपमा, जे बनवायचं आहे त्यांच्या लहानपणापासून ती एनर्जी जरा त्यांच्या आवरामध्ये टाकायला सांगा. बाळा म्हणून आयुष्यभर बाळा नका करू त्याचावाला. बाळा म्हणून सुद्धा ते बाळच राहणार आहे. राजे बनवायचे तर राजे टाकायचं, जसं जिजाऊंनी टाकलं तसं तुम्ही तुमच्या मुलांना सायंटिस्ट, ऍस्ट्रॉनॉट, डॉक्टर, इंजिनियर, एक चांगला काउन्सिलर, वकील जे बनवायचंय ती एनर्जी तर टाका लहानपणापासून. शब्द ही ब्रह्मांड है और हम शब्द क्या दे रहे, पिल्लू, बाळा, मुंटू, पिंटू, ज्या नावात अर्थही निघत नाही. पता चला बेटा करता नहीं ये क्यों नहीं बोलना है. एक बार तुमच्या मुलं अभ्यासात कमी असतील पण कधीच तुम्ही हे म्हणू नका यू कांट डू इट. एक पाठीवर त्याच्या प्रेमाची आणि विश्वासाची थाप द्या आणि यू कॅन डू इट त्याला म्हणा. त्याची हिंमत कधी तुटणार नाही. कालच्या पेपरची न्यूज आहे अमरावतीतली. आई वडिलांशी फोनवर बोलता बोलता मुलांनी फोन कापला, 7व्या मजल्यावरून उडी टाकली. 2 महिन्याआधी एका 8व्या वर्गातल्या मुलींनी सेम स्वतःच्या घरातून निघाली, समोर 4 मजली फ्लॅट होता, तिथे गेली. भांडेवाली काम करणारी फ्लॅट मधल्या काकूने तिला थांबवायचा प्रयत्न केला. ती टेरेसवर गेली आणि तिथून तिने उडी मारली. का आज आपण आपल्या अख्खं आयुष्य आपण कष्ट वेचतोय मुलांना घडवण्यासाठी,
पण ते घडवणं म्हणजे त्यांना शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च देणं नाही, त्यांच्या मनाशी सहभावनापूर्वक संवाद करतोय. आज परिवारात 4 लोक राहतो, कसं जगतोय आपण. मागचाच माझा अनुभव आहे, मुंबईला मी होती, एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो, तिथे एक परिवार आलं, संडेचा दिवस होता आणि फॅमिली आली. त्यांनी जे काही ऑर्डर द्यायचं खिशातलं प्रत्येकाने आपलं यंत्र काढलं आणि प्रत्येक ते ऑर्डर येईपर्यंत त्यांनी घेतलं. ते यंत्र पाहता पाहता जे काही ऑर्डर दिली होती ते खाणं पिणं झालं आणि ते आपापल्या याच्यात ते यंत्रासोबत गुंतून बाहेर पडलेले. दिस इज फॅमिली क्वालिटी टाइम. संवाद होता कुठेतरी? नाही. आपल्या घरातही कुठेतरी हेच चालू आहे बघा. 4 लोक किती, अरे वेळ ठरवा की कुटुंबासोबत संवाद झाला पाहिजे. एक डोक्यात फिक्स करून टाका, कैसे भी जिओगे ना जिंदगी खतम होने वाली आहे. आणि कुणाच्याच आयुष्याचं हे नाही, गॅरंटी घेऊ शकत नाही की उद्याची सकाळ पाहणार की नाही पाहणार. मग कसं जगतोय आपण जीवन? ते जीवन जगत असताना त्याला खूप प्रेमाचं वलय द्यावं लागतं. लक्षात घ्या, बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याच्या पिल्ल्याला एक बिस्किट टाकलं किंवा गायी आली आणि गायीला आपण एक पोळी लावली आणि तिच्या पाठवून हात फिरवला, दुसऱ्या दिवशी तुमच्या दारावर येते. आपण मुलांसाठी लाखो रुपये खर्च करतो पण त्यांना वेळ देत नाही आणि त्यांना तू करू शकतो. आज पालकांचा विश्वास गमावलेला आहे, म्हणून मुलं जेव्हा मुलांना गमवावं लागून राहिलेलं आहे. कारण आज आपण कालही उदाहरण दिलं की लहानपणापासून आपण बाहेर पाठवून देतो त्यांना शिकवायला. जरुरी नाहीये की लाखो रुपये अर्न केल्याने सगळ्या गोष्टी होत असतात. नात्यांचे बंध सांभाळणं खूप महत्वाचं आहे. आज आपल्या भारत देशात इतकं संस्कृती असून सुद्धा वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. नाशिकला मोठं ओल्ड एज होम म्हणजे काय, सेकंड इनिंग सोसायटी तयार झालेली आहे. का बरं? कुठे चुकतोय आपण? थोडा विचार करा. आणि म्हणून घराघरात हा विस्कटलेला संवाद जागेवर आणण्यासाठी आजपासून प्रयत्न करा. गॅरंटी नाही, कितना कंप्लेंट करूंगी जिंदगी के बारे में. कधी जे चांगलं आहे त्याच्याकडे फोकस करा. आणि म्हणून व्हिज्युअलायझेशन साठी आता मी एक प्रॅक्टिकल करते. तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये किती ताकद आहे ते मी तुम्हाला आता दाखवते या प्रॅक्टिकलमुळे. आणि मग मला सांगा की आपण काय व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे. तुमच्या शक्तीनुसार जे पाहिजे ना त्याचे व्हिज्युअलायझेशन डोळ्यासमोर आणा. ओके, सो आपण एक छान प्रॅक्टिकल करतोय. मी दिसत नाहीये, चला डोळे हलके बंद. एक घोट पाणी पिऊन घ्या, पाणी असेल तर. नाही तर आता पाणी प्यायला उठू नका बरं, वेळ जाईल आपला. असेल आजूबाजूला तर एक घोट पाणी प्या फक्त, कारण मी प्रत्येक प्रॅक्टिकलच्या थोडं पाणी प्यायला सांगते तुमच्या एनर्जी बॅलन्स होण्यासाठी. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. कल्पना करा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. अगदी तुम्हाला आवडत्या आकाराचं, कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. एक सुंदर गुलाबाचं फूल तुमच्या हातात आहे, तुमच्या आवडीच्या रंगाचं, आवडीच्या आकाराचं. अगदी पहिल्यांदाच प्रेमाने कुणीतरी तुम्हाला दिलं होतं.
तेच. पहिल्यांदाच तुम्हाला ते फूल कुणीतरी दिलं होतं, ते फूल तुमच्या हातात आहे. बघा, एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे आणि हळूवार ते फूल चेहऱ्याजवळ न्यायचंय. अगदी हळूवार ते फूल चेहऱ्याजवळ न्यायचंय. बघा, त्याचा सुगंध तुमच्या चेहऱ्यावर एक छान स्माइल क्रिएट करत आहे. त्या फुलाचा सुंदर सुगंध तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल क्रिएट करत आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. जणू तोच आनंदाचा क्षण, तीच सुंदर प्रसन्नता आपण जगतोय. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आठवा त्या सुंदर क्षणाला आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य क्रिएट करा. एक सुंदर स्मित हास्य, एक सुंदर स्मित हास्य. आणि याच स्मित हास्यासोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. सो कुणाकुणाला रंग, फूल आणि सुगंध जाणवलं? टाइप इन चॅट बॉक्स. सांगा देशपांडे काका, काय जाणवलं? अनम्यूट करा. आवाज नाही येत आहे तुमचा. खूप शांत आणि प्रसन्न वाटलं. खूप शांत रेड आणि रोज, प्रसन्न. आवाज खूप हळू येतोय तुमचा. खूपच शांत आणि प्रसन्न वाटलं. छान छान छान. रंग, फूल, सुगंध, येलो रोज, कलर, स्मेल, येलो रोज. रोज दिसले आणि मन शांत झालं, छान वाटलं. मग विचार करा, आपण काय केलं? एक व्हिज्युअलायझेशनचं प्रॅक्टिकल केलं. आता आपल्याकडे रोजही नव्हता. आम्ही काही प्रॅक्टिकल मध्ये कारले देतो स्टुडंटला, काही याच्यात आवळा किंवा चिंच सांगत असतो की बघा आता तुमच्या तोंडात आवळे एक एक करून तुम्ही चावलाय आणि त्याची चव क्रिएट होतं. त्यांना आवळा नसताना आवळ्याची चव फील होते. मिरच्या तोंडात चावायला दिल्या म्हणजे रिअल मिरच्या नसतात, फक्त याच पद्धतीने मिरच्यांचा अनुभव करवतो. मिरच्यांचा तिखट त्यांना जाणवतं आणि कारल्याचा कडूपणा जाणवतो. मग काय काय आहे की आपल्या व्हिज्युअलायझेशन मध्ये ताकद आहे हे सगळं क्रिएट करण्याची, आणि खरोखर हे खूप सुंदर आहे जे आपण क्रिएट करतोय. सो थोडं विचार करा की व्हिज्युअलायझेशन आजपासून कसं करायचं. नकारात्मक वाटलं की हसबंडला उशीर झाला, काही अपघात बिघात झाला की नाही, असे जे विचार येतात ना, तिथे मंत्र दिलाय काल मी. काय म्हणायचं? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाभि से अपना जो भी कनेक्शन है जिंदगी का, कहां से? नाभि से. नाभि के सामने करना है. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कनेक्शन जिथे नकारात्मकता आली तिथे त्याचं कनेक्शन कट करायचं आहे. यू विल गेट ब्युटिफुल रिझल्ट इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुंदर रिझल्ट एक्सपिरियन्स करणार आहे. ठीक आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीटचा मंत्र आपल्या आयुष्याला जोडायचा आहे. व्हेरी गुड. आजची संख्या क्लासची खूप छान आहे. 448 लोक प्रेझेंट आहे आत्ताच्या क्षणाला. व्हेरी गुड. सो लोगों का अभिनंदन जो अपने लाइफ को ट्रांसफॉर्मेशन करना चाहते. दुसरं आहे मेडिटेशन, आपलं तिसरं. आता शर्मिला पाटकर मॅडम, मेडिटेशनची व्याख्या काय हो सांगा बरं. अनम्यूट करा. काय आहे मेडिटेशन म्हणजे काय? काय सांगाल? माईक ऑन करा. माईक ऑन केला. हा. मेडिटेशन म्हणजे आपण ज्या भावनेमध्ये असतो त्या भावनेशी एकरूप होणं. अच्छा, थँक्यू. हा, येस, थँक्यू थँक्यू. योगिता मॅडम सांगा बरं जरा मेडिटेशन म्हणजे काय? अनम्यूट करा, माईक ऑन करा. माईक हा बोला. अंतर्मनाशी संवाद साधणं. अंतर्मनाशी संवाद तो तर सतत दिवसभर नकारात्मक साधतो. काही चांगलं त्याच्याशी जे मोस्टली 99% लोक संवाद जो साधतात ना, तर मेरे जिंदगी में बुरा क्या यही करते. तर ही व्याख्या मेडिटेशनची इथे होणार नाही.
श्रुती गुजर मॅडम बोला, काय आहे मेडिटेशन? मेडिटेशन म्हणजे आपल्या पूर्ण श्वासावरती कॉन्सन्ट्रेशन करून आजूबाजूचं सगळं वातावरण विसरून फक्त फोकस श्वासावर करणं. अच्छा, लॉंग श्वासांवर ते मेडिटेशन विथ इच अँड एव्हरी ब्रीथ असं जे लिहिलंय त्याचं ट्रान्सलेशन केलंय. ठीक आहे, आपल्या स्क्रीनवर. ठीक आहे, आता तुम्हाला गंमत सांगते. ध्यान माझ्या दृष्टीने, ध्यान म्हणजे काय, मी जो एवढा 20 वर्षाचा याचा अभ्यास आहे माझा, माझ्या दृष्टीने मी केलेला अभ्यास सांगते, त्याच्यावर कुणाचं हे नाहीये. ठीक आहे, आता ध्यान म्हणजे काय, तिथे बोर्ड लिहिलं असते ना हायवेवर, नजर हटी दुर्घटना घटी. आपण साधी भाजी चिरत असलो, लक्ष इकडे तिकडे गेलं तर सूर्य बोटावर येते ना, काय होतं तिथे, ध्यान भटकता है कहीं तो भी और दुर्घटना घटित होती है. म्हणजे जे काम तुम्ही करताय ते काम करताना तुमचं लक्ष फोकस तिथे असेल, कारण जिथे तुमचा फोकस असतो तिथे ती गोष्ट एक्सपांड अँड ग्रो होते. आता जसं माझ्या एका मैत्रिणीला खूप राग येतो, आज सकाळी यजमानांशी बिनसलं आणि तिला एवढा राग आला की त्या रागामध्ये कंटिन्युअस ती बडबड करते आहे एकटी, फोकस. मग हजबंड गेले बाहेर लगेच ऑफिसला, ती लगेच मैत्रिणीला फोन करते, जवळची मैत्रीण असेल तर, आई असेल तर आईला फोन करते, बहीण असेल तर बहिणीला फोन करते, आणि ती काय करते, ते रागाचे व्हायब्रेशन मल्टिपल टाइम रिपीट करते फोकस देऊन देऊन. संध्याकाळी यजमान आल्यावर तो राग किती पटीने मल्टिप्लाय झालेला असतो. आणि म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगते आहेत, त्या म्हणजे सोडून द्यायच्या असतात आयुष्यात. ते आपण घेऊ काही दिवसात क्लासमध्ये, बट तिथली गोष्ट तिथे सोडायला शिका, कारण तो क्षण त्या श्वासासोबत तिथे संपला. आणि म्हणून वर्तमानातल्या क्षणांना एनर्जी द्यायची आहे. मेडिटेशन म्हणजे काय, आपल्या श्वासासोबत ज्या कामाची जबाबदारी घेतली आहे ना, स्वयंपाक करताय ना, तो स्वयंपाक उच्च प्रतीचा कसा झाला पाहिजे, ज्याच्याने आरोग्य आपल्या कुटुंबाला भेटलं आहे, आपल्या जीवन प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला आपण प्राण ऊर्जा देतोय, असा तो स्वयंपाक असला. स्वयंपाक करून राहिले, आज यांनी असं असं म्हटलं म्हणून ते फिरून राहिल्या चमचा त्या कढईमध्ये भांड्यामध्ये, फायदा नाही होणार. राग आला तर स्वतःला शांत कसं करायचं सांगितलं ना, कट कट कट, डिलीट 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 म्हणून बघा, आणि उलट व्हायब्रेशन द्यायचे. जेव्हा राग येतो ना, मैं शांत हूं, मैं शांत हूं, मैं शांत हूं, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तसे मी रेकीचे जे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सांगितली ना, कागदावर लिहून फाडायची, 21 दिवसात तो राग आपोआप कमी होणार आहे. काय चांगलं आहे ते एकदा लिहून काढायचं, काय वाईट आहे त्यांना जाळून टाका. जब अच्छाइयों की तरफ हमारा फोकस जाने लगेगा और बुरी बातों से हमारा फोकस हटेगा, अपने आप अंतर मन से शुद्ध होने लगोगे. आलं का लक्षात? और रेकी चालता बोलता उभं राहता कसंही करतात, रेकीला बंधनच नाही, जे मी प्रॅक्टिस करायला सांगणार आहे तुम्हाला. इंटेन्शन, तुमचं इंटेन्शन प्युअर असणं खूप गरजेचं आहे. ओव्हर थिंकिंग कंट्रोल करण्यासाठीच हा उपाय सांगितला. कागदावर लिहा, फाडून टाका, जाळून टाका. ओके, तर मेडिटेशन म्हणजे प्रत्येक श्वासासोबत केली जाणारी साधना, जिथे आपण फक्त आणि फक्त सकारात्मकतेची पेरणी करणार आहे. का बरं? आणि ही गोष्ट जे मी सांगते, अफर्मेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्या अशा करायच्या आहेत की 21 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायची. याच्या मागचं सायन्स काय आहे की आपले हे जे ब्लू कलरची लाईन दिसत आहे ना, हे आपल्या न्यूरॉन्सची लाईन आहे. इट टेक्स 21 डेज. आपल्या ब्रेन मध्ये एका गोष्टीचा नवीन न्यूरोपाथ तयार व्हायला 21 दिवस लागतात. आपलं प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असते, आणि एका विचाराला जेव्हा तुम्ही रोज रिपीटेड देता ना, ते रिपीटेशन तुमच्या जीवनाची हॅबिट बनते. मग रोज सकाळी उठल्यावर जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, तर जीवनामध्ये कोणती एनर्जी तयार होणार आहे? स्वस्थ, मस्त आणि जबरदस्तची एनर्जी तयार होणार आहे. रोज सकाळी म्हणताय, झाला दिवस, आज अजून तेच टेन्शन, तेच पोळ्या टाकायचे, आणि तोच स्वयंपाक करायचा, आणि तेच कपडे धुवायचे, त्याच ऑफिसला जायचं आहे. बदल नाही होणार. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, असं एकदा वाक्य हो जा. कारण बघा किती सुंदर काम करणारे हात दिलेले आहे, थँक्यू म्हणा. हे क्लास अटेंड करण्यासाठीच नाही, अख्खं जग सुंदर बघण्यासाठी डोळे दिलेले आहे, मुख दिलेलं आहे शब्दांनी बोलण्यासाठी.
शरीर दिलेलं आहे, आपले हातपाय काम करून राहिलेले आहे, राहायला छत आहे, घराच्या बाहेर निघालं तर गाडी उभी आहे. विचार करा, एवढं सगळं चांगलं असल्यावरही आपल्या जीवनात कंप्लेंट आहे. सो कंप्लेंट नहीं करना है, कंप्लीट करना है. 21 डेज आपका फोकस होना चाहिए. सो आर यू रेडी? 21 दिन अपने आप के साथ रेडी हो? क्या आप तैयार है? कौन कौन रेडी है? एक बार रेडी हो जाए. चला, टाइप इन चैट बॉक्स, यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. एक बार लिख डालो, यस आई एम रेडी. बघू आता 451 लोक आहेत सध्या क्लासमध्ये. किती लोकांचा यस आय एम रेडी वाला मेसेज येतो मला? 451 लोक आहेत. किती लोक रेडी टाइप करतात आहे बघू द्या मला. रेडी की बौछार होनी चाहिए. फक्त 65 लोकांनी, 92 लोकांनी, 100 लोकांचं झालं टाईप करून. 112, 115, 116, 121, 125, 131, 133, 140, 451. किती? 451 लोक आहेत क्लासमध्ये. रेडी टाईप करणारे 162 झाले, 166, 167, 174, 178, 179, 181, 182. आता चला बाकीचे टाईप करत राहा, एवढा वेळ नसते लागत डिसिजन घ्यायला. चलो, जो भी रेडी है उन्होंने टाइप किया, त्यांनी एक असं करायचं आहे आणि असं यस, शाबासकी द्यायची स्वतःला. काय लोक देतील आपल्याला शाबासकीची थाप? विचार करायचं, कधी तर स्वतःची तारीफ करा आणि रोज स्वतःला सगळं यस यू आर द बेस्ट. रोज स्वतः सांगायचं यस आय एम द बेस्ट असं सांगायचं. ठीक आहे? खुदी को कर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. तर आता अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, ते म्हणजे आता तुम्ही म्हणता ना तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहे, तर लिहा बरं जबाबदाऱ्या. चला, पहिल्या 10 जबाबदाऱ्या लिहा सगळ्यांनी. लिहा, सगळ्यांनी लिहा 10 जबाबदाऱ्या पटापटा. आता ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. काय काय जिम्मेदारी आहे? पोराचं पोरीचं लग्न करायचं असेल, घर बांधायचं असेल, शिक्षण करायचं असेल, काय काय जबाबदारी लिहा बरं. चला लिहा. माझ्या स्क्रीनवर नाही लिहायला सांगितलंय रेणुका मॅडम, तुम्हाला कुठं लिहायला सांगितलंय? तुमच्या वहीवर लिहायला सांगितलं. माझ्या स्क्रीनवर रेषा करून राहिल्यात. चला लिहा लिहा, लवकर लिहा. आज आपकी जिम्मेदारियां क्या है? चलिए जिम्मेदारियां का क्रम लगाते हैं. 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे, सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. उद्या मी सगळ्यांसाठी पासलेप मेडिटेशन घेणार आहे, खूप पॉवरफुल मेडिटेशन राहणार आहे, तर कुणीही ते मिस करू नका. तुम्ही उद्या त्या मेडिटेशनला खूप छान एंजॉय करणार आहे. पर माफ करने के भावना से आना है अपने को, खाली हो जाना है, क्योंकि रेकी सीखना है. अजून आपण रेकीला सुरुवात केलेली नाही आहे. पहिले खुद को खाली कर देना है. चला, सगळ्यांनी जबाबदारीचा क्रम लिहायचा है. क्या क्या जिम्मेदारी है? रोज सवेरे शाम खाना पकाना पड़ता है, रोज ऑफिस जाना पड़ता है, बॉस का सुनना पड़ता है. चला, झाल्या का जबाबदाऱ्या लिहून? कोणाच्या झाल्या? कोण कोण हँडल्स करा ज्यांच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या. झाल्यात का जबाबदाऱ्या लिहून? त्यांनी हँडल्स करा. ज्यांच्या जबाबदाऱ्या लिहून झालेल्या आहेत त्यांनी हँडल्स करायचं आहे. नाही झाल्या का अजून लिहून? लिहा लिहा, अजून वेळ देते. झालं का श्रुती मॅडम तुमच्या लिहून? हा, चला अनम्यूट करा बरं. मग अनम्यूट करा. वाचा, 1 2 2 पहिल्या 2 4 जबाबदाऱ्या वाचा.
पहिलं आहे घरातील कामे करणे, वा, व्हेरी म्हणजे गुड. स्वयंपाक वगैरे. हा दुसरं आहे मुलाचा अभ्यास घेणे. हा तिसरं आहे स्वतःसाठी वेळ काढणे, हा मेडिटेशन आणि योगा करणे. हा चौथं आहे ट्रेडिंग शिकायचंय मला, शेअर मार्केटसाठी चला, ते ठीक आहे करणे. ठीक आहे. ओके ओके, माझं उत्तर भेटलंय मला. प्रियंका खडसे, अनम्यूट करा, बोला. पहिलं आहे मुलीला चांगलं शिकवणे, व्हेरी गुड. तिला आणि तिच्या सर्व गरजा पूर्ण करणे, ती माझं सगळे लोन माझं माझं रिपे करणं, व्हेरी प्लस गुड. माझे पण सगळे लोन रिपे करणं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याचे रेग्युलर इन्स्टॉलमेंट झालं भरणं. झालं झालं, तुमचं पण झालं, भेटलं मला उत्तर. थांबा, सांगते थोडस काय आहे गडबड. हा, कांचन मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅडम, हा, माझ्या बोला. तशा सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहे. मुलींचे लग्न झालेले आहेत, घर झालंय. फक्त आता माझी एक जबाबदारी म्हणजे सगळ्यात मुख्य आहे, म्हणजे माझी स्वतःची तब्येत सांभाळणे आणि स्वतःला खुश आनंदित ठेवणे व्हेरी आणि गुड, व्हेरी परिवार सांभाळणे. गुड. चला, थँक्यू. कल्पना जावकर मॅडम, माईक माईक ऑन करा. माईक ऑन करा कल्पना मॅडम, माईक बंद आहे. ते माईकचं बटन असेल ना, तिथे क्लिक करा. चला, तोपर्यंत नेहा मॅडम बोला. बस आता घेणार नाही बाकीचेच पटा. हा, बोला नेहा मॅडम. हा हा मॅडम. हा, बोला कल्पना मॅडम. माझ्या तशा सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त माझ्या मुलीला एक बाळ होणे ही जबाबदारी आणि माझी बहीण सेटल होणं ही एक आहे. वडिलांची काळजी घेणे. बस बस बस, झालं 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 झालं. हा, नेहा मॅडम बोला. हा मॅडम, आवाज येतो ना? सो मॅडम, मला मला वाटतं की माझी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली जबाबदारी मी स्वतः आहे. माझी काळजी घेणे, माझ्या आयुष्यात व्हेरी जे गुड. काही बस चाललं बस, आहे. थँक्यू थँक्यू नेहा मॅडम. ओके, आता बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला, एक हिंट पण दिली होती बरं. याच्यात हिंट काय होती? आप कहा पर हो. बघा, खाली चांगलं ठळक अक्षरात वाक्य लिहिलं आहे, इस जबाबदारियों में आप कहा पर हो, दिखा. आता इकडे गंमत बघू आपण. दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. हस्बंडचं करायचंय, वाईफचं करायचंय, लेकरांचं करायचंय, सासूचं करायचंय, मैत्रिणीचं करायचंय. त्या मॅडमने काय म्हटलं? बहिणीची पण जबाबदारी घ्यायची, आई वडिलांची पण घ्यायची आहे. आता विचार करा, अरे दोस्तों, सबसे पहिले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. एक दिवस घरातली बाई आजारी असली, घराचं कसं वातावरण होतं लक्षात घ्या. किंवा घरचा करता पुरुष 1 महिना घरी राहिला तर त्या घराचं आर्थिक नियोजन कसं डामाडोल होतं याचाही अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून शेवटचं नेहा मॅडमनी म्हटलेलं 100% बरोबर उत्तर होतं, आप अगर 100% पूरी तरह खुश, समाधानी, सेहतमंद नहीं है तो क्या आप अपनी जिम्मेदारियां उठा पाओगे? सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या शरीरात आरोग्य असणं. तुम्ही मनातनं आनंदी असलं, पहाडात दुःखांचा डोंगर किंवा संकटांचा कितीही असला तरी तुम्ही सामना करू शकणार आहे. आणि जर मनातनच दुःखी आहे, रोज अरे आज दिवस उगवला, अजून तेच जीवन जगायचं आहे, तोच स्वयंपाक करायचा आहे, तेच ऑफिसला जायचं आहे, जिंदगी सच में जी रहे हो आप? तर आज अजून एक होमवर्क आहे, ती चिठ्ठी लिहून जाळायचं तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं एक होमवर्क आहे, तो म्हणजे एक नवी लिस्ट तयार करायची. अरे पहिल्या क्रमांकावर तुम्ही. का बरं? समजा आपल्याला काही झालं, ठीक आहे, माझ्याच कुटुंबातले 4 तास सगळ्या पाहुण्यांना बोलून मोकळं होतील, बरोबर आहे? माझ्यासाठी सगळं संपलेलं राहील. जेव्हा असं होईल तेव्हा काय होईल? माझ्यासाठी सगळं संपलेलं राहील, लोकांच्या मनात फक्त आठवण मात्र राहील आणि भिंतीवर एक हार टाकलेला फोटो फक्त राहील. आणि त्याच्यातही 13 दिवस ताज्या फुलांचा हार, त्याच्यानंतर परमनंट एक सुकलेला हार, तो प्लास्टिकचा असेल किंवा ते लाकडी वगैरे येतात तसे राहील. आणि घरात एकदा रिन्युएशनचं काम झालं तर तो फोटो देखील अडगळीत जाईल. एका पिढीनंतर कोणीही तुम्हाला आठवणीत ठेवणार नाही. आपल्याला आहेत का आपले पंजोबा बिंजोबा आठवणीत?
रेकी अजून सुरुवात केली नाहीये, रेकीचा संमोहनाशी काही संबंध नाहीये. हे मी क्लासमध्ये शिकवेल जेव्हा रेकी काय आहे. रेकी अजून सुरुवातच केली नाहीये. ओके, परवा रेकी शिकणार आहे. इकडे एक मेसेज आला, रेकी आणि संमोहनाची काही संबंध आहे का? रेकीचा संमोहनाशी काहीही संबंध नाहीये. सकारात्मक ऊर्जा म्हणजे रेकी आहे. कुणीही गैरसमज करू नये. ठीक आहे. तीच तर अंधश्रद्धा काढायसाठी आपण 10 दिवस प्रयत्न करणार आहे. तर आजचा होमवर्क पहिल्या क्रमांकावर तुम्ही जगून घ्या स्वतःसाठी. राहिले असतील काही एखादा स्पोर्ट्स करण्याची इच्छा, माझीच इच्छा आहे की मी मस्त, मला विश्व भ्रमण करायचं आहे, फिरायला खूप आवडतं. कैसे भी जियो जिंदगी खत्म होने वाली आहे. आणि लक्षात घ्या, पैशाने सुख विकत घेता येत नाही. लोकांना असं वाटतं महागडे गिफ्ट मिळाले तर सुख असतं. नाही. मी माझ्या आयुष्यात तो फायनान्शियल डाऊन फेज बघितलाय की आमच्याकडे खर्चाला, म्हणजे माझा बर्थडे होता लग्नानंतरचा पहिला, आणि माझ्या हस्बंडजवळ फक्त 50 रुपये होते. आम्ही सकाळचं उरलेलं म्हणजे प्लॅनिंग करून, बरं आमच्याकडे म्हणजे आम्हाला एक दिवसही असा मोकळा भेटलेला नव्हता की एकटा आम्ही कुठे जाऊ शकेल. तेव्हा इकडून तिकडून 150 रुपये पहिले ऍडजस्ट केले, ते आम्ही सासू सासऱ्यांना दिले, आणि माझी नणंद एका गावाला राहत होती, त्यांना 2 दिवसासाठी पाठवलं. मग आमच्याजवळ फक्त 50 रुपये उरले होते सेलिब्रेट करायला. माझ्या अजूनही आठवतं, माझ्या हस्बंडने 2 पेढे, एक छोटी फ्रुटीची बॉटल आणि एक छोटस ग्रीटिंग आणि स्वतःच्या ह्याच्याने लिहिलेली कविता, असा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला होता, जो अविस्मरणीय अजूनही 21 वर्ष झाले तरी. पैसे नाही लागत आनंद विकत घेण्यासाठी. आपण अपेक्षा करतो की मोठं गिफ्ट भेटल्यावर आनंद असतं. नाही. जवळ प्रेम करणारी व्यक्ती असेल ना तर खूप काही होऊन जातं. पण आपण अपेक्षा करता करता व्यक्तीला दूर करून टाकतो. आणि म्हणून कुठलंही नातं असेल, व्यक्ती कधीच वाईट नसतो. लक्षात घ्या, मी एक वाक्य नेहमी सांगते, व्यक्ती महत्वाचा असेल, चुका विसरायला शिका. आणि चुका पकडून ठेवायची असेल ना, हिम्मत ठेवा त्या व्यक्तीला कायमच्या आयुष्यातून काढण्याची. आणि म्हणून जे जीवन आत्ता मिळालेलं ना, आज 2 होमवर्क आहे तुम्हाला. पहिलं तर ते कालचं होमवर्क कंटिन्यू कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर एक सुंदर आपल्या जीवनात काय काय चांगलं आहे त्याची एक लिस्ट करायची आहे. कारण तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे, हे विसरायचं नाही. ध्यान में रख दो. जेव्हाही आपल्याला वाटतं ना की माझ्या जीवनात खूप दुःख आहे, तर पटकन एका कागदावर काय चांगलं आहे ते लिहून काढा. आणि ते लक्षात घ्या की तुम्ही जे जीवन जगताय, खरोखर कुणाला तरी वाटतंय ना तुमच्यासारखं जीवन असावं. एखाद्या पायी चालणार, ज्याच्या पायात चप्पल नाही ना. त्या दिवशी तुम्हाला एक सांगते, आम्ही मार्केटला गेलो आणि माझ्या हस्बंडनी नवीन चप्पल विकत घेतली. आणि मग जुनी चप्पल काय करायची, तर यांनी ती दुकानात न ठेवता पॉलिथिन मध्ये मागितली. आणि मग ते पुलाच्या खाली जे लोक बसलेले असतात ना, तिथे एक मुलगा दिसला ज्याच्या पायात चप्पल नव्हती. यांनी ती चप्पल काढून जेव्हा त्या मुलासमोर ठेवली, इतका त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण तो अनवाणी पोरगा होता ज्याच्या पायात चप्पल नव्हती, त्याच्या पायात चप्पल दिली. म्हणून सांगते की तुम्ही जे जीवन जगताय कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. त्या चप्पल नसणाऱ्याला दुसऱ्यांच्या पायातलं चप्पल पाहून हेवा वाटेल ना की त्या चिखलात उन्हात माझ्याकडे चप्पल नाही आहे. आणि म्हणून ती लिस्ट करायची आहे, आपल्याजवळ काय काय चांगलं आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीतले चांगल्या 5 क्वालिटी लिहायचे आहेत. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीत चांगलं काय आहे त्या 5 क्वालिटी लिहायच्या. मुलांबद्दल, सासू सासरे असतील त्यांच्याबद्दल, आई वडील असतील त्यांच्याबद्दल, आणि जोडीदाराबद्दल. राईट डाऊन 5 क्वालिटीज. ठीक आहे. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते कसं जगायचं याची कला म्हणजे रेकी आहे. सो नक्की याचा प्रयत्न करूया या 10 दिवसांमध्ये आपल्या जीवनाला सकारात्मक आनंदाशी जोडण्यासाठी. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. आजचं सेशन कसं वाटलं, ग्रुप ओपन होईल तर प्लीज शेअर करा. आणि जर काही चुकलं असेल, कुणाला हर्ट झालं असेल तर आय एम सॉरी. त्याची प्रार्थना आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणारच आहे, का बरं माफ करायचं. सो थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.